हॅलो सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापक पर्वत सरांचा नमस्कार. पुन्हा एकदा आपलं ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर सर्वांचा हार्दिक स्वागत करतो मी. आणि आपला पुढचा पाठ जो आहे ग्रॅव्हिटेशनमधलं काल आपण पाहिलं. ग्रॅव्हिटेशन संदर्भात जे आपण 2 पाठ केले. पहिल्या पाठविषयी आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिला. आता दुसरा भाग जो आहे तो सॅटेलाइट मोशनचा पाठ आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचे सर्व ॲप्लिकेशन जे आहे ते सॅटेलाइट मोशनसाठी आपल्याला लागणार आहेत. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये जसं कुलम्स लॉ आहे त्याच्या अनालॉगस आहे. फार काही अवघड नाही आहे, त्याच्यात सिम्पलमध्ये येते, पण त्याचे ॲप्लिकेशन्स फार आहे. सॅटेलाइट मोशनमध्ये पूर्ण सॅटेलाइटचे मोशन जे आहे इस्रोमध्ये किंवा जे काय सॅटेलाइटचं प्रोजेक्शन लॉन्चिंग केलं जातं स्पेस फिजिक्समध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता आपल्याला सॅटेलाइट मोशन बघताना न्यूटन्स लॉचे सर्व ॲप्लिकेशन येणार आहे. सर्व स्पेस फिजिक्स जे आहे त्याचं बेसच न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. त्यामुळे आपण थोडं एक मेकॅनिक्समधला हा भाग आहे. मेकॅनिक्समधले MCQ सोडवताना आपल्याला फार वेळ लागतो आणि विचार करावा लागतो. त्यामुळे आपण एक थोडं लक्षात घ्यायचं. इथं मी जे सिक्वेंटली बोलतो त्या सिक्वेन्सनी आपण नंतर आपला एक पेन कागद घेऊन आपलं लेक्चर संपल्यानंतर पेन कागद घेऊन कसलाही रेफरन्स न घेता मी जे बोललो त्याची 10-15 मिनिटात त्या टाईपने आपण ते इक्वेशन काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडी सिक्वेन्स लक्षात घेतली तर त्या टाईपने आपल्याला सर्व जमेल, अडचण काही नाही. तर ठीक आहे. सॅटेलाइट मोशनमध्ये सॅटेलाइट मोशनमध्ये थोडं एक त्याचं बॅकग्राऊंड बोलतो मी. तर आपली जी सूर्यमाला आहे, आपल्या सूर्यमालेत जसं सूर्य, चंद्र, वेगवेगळे तारे, ग्रह, उपग्रह दिसतात. आपल्या सूर्यमालेमध्ये ॲक्च्युली 8 ग्रह आहे. 9 होते. एकाचं ग्रहपद म्हणजे एक 7-8 वर्षापूर्वी ते ग्रहपदासाठी जे लागतात कंडिशन्स ते आता 7-8-10 वर्षापूर्वी लक्षात आलं. त्यामुळे ते जागतिक लेवलला त्याचं ते पद नष्ट केलं. प्लुटो जो आहे आपण ग्रह उपग्रह ग्रह समजत होतो, तर त्याला त्याच्यातनं बाजूला काढले. त्यामुळे आता आपल्याला जे काय आपल्या सूर्यमालेमध्ये 8च ग्रह आहे. तर हे जे आपल्याला सूर्यमालेमध्ये दिसतात चांदण्यात तारे, सूर्य, चंद्र, पृथ्वी किंवा वेगवेगळे ग्रह, उपग्रह, छोटे छोटे लघुग्रह, असंख्य गोष्टी चमकताना दिसतात आकाशात. तर ही एक आपली सूर्यमाला झाली. तर अशा 15,000 सूर्यमाला आहेत. 15,000 सूर्यमाला युनिवर्समध्ये 15,000 सूर्यमाला आहेत. थोडं एक बॅकग्राऊंड बोलतो मी. फिजिक्स जो विषय आहे त्याची व्याप्ती किती आहे किंवा फिजिक्स विषय शिकताना आपल्याला कसा आनंद घेता येईल त्याच्यासाठी थोडं एक बॅकग्राऊंड बोलतो मी. तर 15,000 सूर्यमाला आहे. आपल्याला जी दिसते ती एक सूर्यमाला झाला. प्रत्येक सूर्यमालेत सूर्य आहे, ग्रह, उपग्रह, तारे, छोटे छोटे लघुग्रह, अशा असंख्य गोष्टी आहे. तर प्रत्येक सूर्यमालेमध्ये असे प्लॅनेट्स आहेत, भरपूर प्लॅनेट्स आहेत, भरपूर ग्रह आहेत. प्रत्येकामध्ये आपल्या जसं 8 आपल्याला आत्तापर्यंत शोधलेले आहे तसे प्रत्येक सूर्यमालेमध्ये वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळे ग्रह आहे. संख्यांची म्हणजे ग्रहांची संख्या जी आहे ती वेगवेगळी असणार आहे. आणि काही काही सूर्यमाला तर अशा आहे तर त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सूर्य आहे. तर प्रत्येक सूर्यमालेमध्ये जे काय स्टार आहे म्हणजे सूर्य जो आहे त्या सूर्याभोवती ग्रह म्हणजेच प्लॅनेट असे या डायरेक्शननी फिरत असतात. प्रत्येक ग्रह जो आहे तो त्याच्या सूर्याभोवती ऑर्बाईट होत असतो.
आणि प्रत्येक ग्रह जे आहे ते स्वतःभोवती रोटेशनल मोशन असते आणि सूर्याभोवती अशी सर्क्युलर मोशन असते. आणि प्रत्येक ग्रहाभोवती परत उपग्रह असतात. प्रत्येक ग्रहाला उपग्रह असतो, म्हणजे एव्हरी प्लॅनेट हॅव अ सॅटेलाइट. तर आपल्याला इथं आपले फक्त अर्थच्या संदर्भात जास्तीत जास्त बघायचं आहे. तर पृथ्वी जी आहे ती आपल्या सूर्याभोवती फिरते सर्क्युलर मोशनमध्ये आणि त्याच वेळेस ती स्वतःभोवती पण रोटेशनल मोशन म्हणजे स्पिनिंग मोशनमध्ये असते. आणि पृथ्वीभोवती परत चंद्र जो आहे तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते आणि पृथ्वीभोवती परत चंद्र फिरत असतो. तर प्रत्येक ग्रहाभोवती उपग्रह ऑर्बाइट होत असतो. तर मून जो आहे तो नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ आहे. आता आपल्याला अर्थ हा जो आपला प्लॅनेट आहे त्याच्या संदर्भात चर्चा करायची, त्याच संदर्भात आपण सर्व बघणार आहे. तर मून इज अ नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. तर आपण जागतिक लेवलला प्रत्येक देशाने असंख्य अशा आर्टिफिशियल सॅटेलाइट पृथ्वीभोवती फिरतील अशा पद्धतीने पाठवलेले. इथं आपल्या रस्त्यात जशी गर्दी असते तशी स्पेसमध्ये या सॅटेलाइटची गर्दी झालेली आहे. इथं जसा कचरा आहे तसा स्पेसमध्ये पण कचरा आहे. ते बाकीचं जास्त आपण फार त्याचं म्हणजे एक्सप्लेनेशनची गरज नाही. तर पृथ्वीभोवती सर्व देशांनी अनेक सॅटेलाइट फिरतील असे आर्टिफिशियल सॅटेलाइट लॉन्च केलेले. तर आपल्याला आर्टिफिशियल सॅटेलाइटचं लॉन्चिंग त्याच्या संदर्भात जस्ट थोडं बोलतो मी. तर समजा ही अर्थ आहे. तर मास ऑफ द अर्थ हे झालं यम, ही झाली त्याची रेडियस, हा झाला त्याचा सेंटर. तर आपण समजा इथं उभा असेल, काल पाहिला पण अर्थ आणि ह्या बॉडीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होतो. अर्थ आणि कोणती बॉडी अर्थ सरफेसवर असो नाही तर कुठेही असो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिला आपण न्यूटन्स लॉच्या बेसिकनुसार. तर ही बॉडी मी काय करतो, समजा इथं घेतली, इथं ठेवण्याऐवजी मी इथं वरती घेतली, सॅटेलाइटच म्हणतो. कोणतीही बॉडी असण्याऐवजी कोणता तरी सॅटेलाइट आहे. सॅटेलाइटचं लॉन्चिंग आपण पाहिलं इस्रोमध्ये कसं करतात काय. तर सॅटेलाइटच्या लॉन्चिंग करताना मिनिमम 2 स्टेज रॉकेट सिस्टीम वापरली जाते. मिनिमम 2 स्टेज ती का वापरायची ते बोलतो. थोडं लॉन्चिंग ऑफ द सॅटेलाइटच बोलतो मी. ही रॉकेट सिस्टीम आहे. ते इथं त्याच्या टिपवर एक सॅटेलाइट ठेवलेला, हा सॅटेलाइट ऑफ द मास स्मॉल एम म्हणतो मी त्याला. स्मॉल एम मासचं सॅटेलाइट रॉकेट सिस्टीमच्या टिपवर ठेवलेला आहे. तर लॉन्चिंगमध्ये या रॉकेट सिस्टीममध्ये फ्युएल इन्सर्ट केलेलं असतं. त्याला थोडे जस्ट आपल्याला बॅकग्राऊंड म्हणजे आयडिया यावं एवढंच बोलतो मी. तर या रॉकेट सिस्टीममध्ये फ्युएल इन्सर्ट केलेलं असतं आणि त्याच्या टिपवर जो आहे तो सॅटेलाइट ठेवलेला असतो. ते फ्युएल जर इग्नेट केलं तर त्याला सॅटेलाइटला व्हेलॉसिटी वरच्या डायरेक्शनने मिळेल आणि पर्टिक्युलर हाईटला आपल्याला जिथपर्यंत न्यायचं तिथपर्यंत ॲक्च्युली त्याच्यात तिथपर्यंत जायला असं फ्युएल इन्सर्ट केलेलं असतं. आणि मग हे सगळं रिमोटच्या साहाय्याने पुढच्या गोष्टी होतात. तर त्याला इग्नेट केलं ते फ्युएल तर तो इथनं वरती गेला समजा हाईटपर्यंत. आपल्याला पर्टिक्युलर हाईटला तो न्यायचा. तर समजा ह्या विशिष्ट हाईटपर्यंत त्याला न्यायचा, तर तेवढं फ्युएल त्या रॉकेट सिस्टीममध्ये असणार आहे आणि त्याला वरच्या डायरेक्शनने व्हेलॉसिटी दिली. तर इथं एक जी काय मिनिमम 2 स्टेज रॉकेट सिस्टीम असते, 2 स्टेज रॉकेट सिस्टीम, तर त्याच्यातली पहिली स्टेज आहे दॅट गिव्स दी व्हर्टिकल व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी ह्या सफिक्स जो आहे तो व्ही आणि हे म्हणजेच व्हर्टिकल व्हेलॉसिटी. तर पहिली स्टेज जी आहे ती व्हर्टिकल व्हेलॉसिटी देते.
आणि मग इथं जेवढ्या अंतरावर पाहिजे तिथपर्यंत नेल्यानंतर समजा ते सिंगल स्टेज जर असती तर इथपर्यंत गेलं असतं, फ्युएल इथं पूर्ण बर्न झालं असतं, रॉकेट आणि सॅटेलाईट दोघंही परत अर्थ सरफेसवर हाय तसे तिथनं पडले असते. त्यामुळं व्हर्टिकल डायरेक्शनने आपण नुसती फक्त वेलॉसिटी दिली तर जिथपर्यंत फ्युएल आहे तिथपर्यंत जातील आणि खाली पडतील. त्यामुळे सिंगल स्टेज रॉकेट सिस्टीम तिथं उपयोगी नाही पडत. तर फर्स्ट स्टेज दॅट गिव्स द व्हर्टिकल वेलॉसिटी आणि सेकंड स्टेज जे हे सगळं रिमोटच्या साहाय्याने, तर रिमोटच्या साहाय्याने त्याला टर्न केलं जातं 90 डिग्रीमधनं आणि मग आडव्या डायरेक्शनने म्हणजे व्हेलॉसिटी दिली जाते, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. त्यामुळे ही सेकंड स्टेज जी आहे दॅट गिव्स दी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. फर्स्ट स्टेज जी आहे ती व्हर्टिकल व्हेलॉसिटी देते, सेकंड स्टेज जी आहे ती हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी देते. तर आडव्या दिशेने रिमोटच्या साहाय्याने फर्स्ट स्टेज डिटॅच केली जाते, नंतर आडव्या दिशेने त्याला व्हेलॉसिटी दिली जाते. आता त्याला सॅटेलाईटला आपण काल पाहिलं, सॅटेलाईटच्या संदर्भात किंवा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननुसार पाहिलं तर आडव्या डायरेक्शन आपण तो किती हाईटला नेलेला आहे, हाईट बदलली तर त्याला आडव्या डायरेक्शनने अर्थभोवती गोल फिरण्यासाठी विशिष्ट व्हेलॉसिटी लागणार आहे. तर दॅट्स पर्टिक्युलर व्हेलॉसिटी, अर्थभोवती सर्क्युलर ऑर्बिट होण्यासाठी पर्टिक्युलर व्हेलॉसिटी लागणार आहे, ती वेगवेगळ्या डिस्टन्सवर वेगवेगळी येणार आहे. तर ह्या ITHला जी काय लागते बरोबर तेवढी जर व्हेलॉसिटी दिली तर सॅटेलाईट जो आहे तो ह्या अर्थभोवती सर्क्युलर ऑर्बिटने रिव्हॉल्व होईल. सॅटेलाईट जो आहे तो अर्थभोवती सर्क्युलर ऑर्बिटने ह्या डायरेक्शनने रिव्हॉल्व होईल. तर मिनिमम 2 स्टेज रॉकेट सिस्टीम वापरावं लागते. फर्स्ट स्टेज गिव दी व्हर्टिकल व्हेलॉसिटी, सेकंड स्टेज गिव दी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. आता इथं डिफरंट केसेस येणार आहे, ट्रॅजेक्टरीच्या डिफरंट केसेस येणार आहे. तर आडव्या डायरेक्शनने दिलेले व्हेलॉसिटी म्हणजेच हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, ती बरोबर त्याला गोल फिरायला जेवढी लागते, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरायला जेवढी लागते, म्हणजे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी बरोबर त्याला सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरायला लागणारी ती जर सारखी झाली तर दॅट सॅटेलाईट परफॉर्म्स सर्क्युलर मोशन, म्हणजे दॅट ऑर्बिट्स राऊंड द अर्थ इन सर्क्युलर पाथ. तर ही एक केस झाली. समजा त्याला गोल फिरायला जी लागते त्याला आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी किंवा ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणतो. तर दुसरी केस, असे 4-5 केसेस येणार आहे ॲक्च्युली. तर आडवी दिलेली व्हेलॉसिटी त्याला गोल फिरायला जेवढी लागते त्याच्यापेक्षा कमी जर असेल, सर्क्युलर ऑर्बिट म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षाही आडव्या डायरेक्शनने दिलेली व्हेलॉसिटी जी आहे ती कमी जर असेल तर तो कसा इथं असा पॅराबोलिक पाथनी बोथ सॅटेलाईट अँड जे काय रॉकेट, म्हणजे रॉकेट सिस्टीम तर बाजूला केलेलं आहे, सॅटेलाईट अँड ॲस्ट्रॉनॉट जो आहे दॅट फॉल्स ऑन द सरफेस ऑफ द अर्थ विथ पॅराबोलिक पाथ. हा पॅराबोलिक म्हणजे ही दुसरी केस झाली. इथं मी केसेस लिहितो, ही पहिली केस, ही दुसरी केस, इथं क्रमवार. आता त्याला जी आडवी दिलेली व्हेलॉसिटी, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, आडव्या डायरेक्शनने म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये, तर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी गिवन टू द सॅटेलाईट तो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या इन्फ्लुएन्सच्या बाहेर जाणार नाही. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डचा इन्फ्लुएन्स आपण पाहिलं वरती किती अंतरावर गेलं तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0 होत नाही, पण विशिष्ट अंतरावर काहीतरी हजारो किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फील्डचा इफेक्ट जो आहे तो फार कमी होतो, म्हणजेच इन्फ्लुएन्स राहत नाही. तर आडवी दिलेली व्हेलॉसिटी जर त्याला ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या इन्फ्लुएन्समध्ये राहणार नाही एवढी दिली, म्हणजेच तो ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर जाईल, एवढी जर व्हेलॉसिटी दिली तर त्याला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी, शब्दांमध्येच अर्थ आहे. तर आडवी दिलेली व्हेलॉसिटी जर त्याला ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाईल बरोबर तेवढी दिली तर तो काय होणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाईल.
किंवा अजून एक त्याच्या आधीची थोडी केस बोलतो. आडवी दिलेली व्हेलॉसिटी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी त्या क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त आहे आणि एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा, आत्ता मी बोललो एस्केप व्हेलॉसिटी व्हीने दाखवलं पण त्याच्यापेक्षा ती कमी आहे. आडवी दिलेली हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी गिवन टू द सॅटेलाइट इज ग्रेटर दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड लेस दॅन एस्केप व्हेलॉसिटी. तसं जर असेल तर दॅट सॅटेलाइट परफॉर्म्स इलेप्टिकल ऑर्बिट राऊंड दी अर्थ. इलेप्टिकल ऑर्बिटने जाईल म्हणजे तिसरी केस झाली. आणि चौथी केस जी आहे ती हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज एक्झॅक्टली इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी जर असेल तर सॅटेलाइट go away from the influence of the earth's gravitational field with parabolic path नाही. आणि पाचवी केस आहे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जर एस्केप व्हेलॉसिटी इतकी न देता थोडी त्याच्यापेक्षा अजून जास्त दिले तर सॅटेलाइट आत्ता जसा इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डमधनं चौथ्या केसमध्ये बाहेर गेला होता तसंच पाचव्या केसमध्ये तो दॅट गो अवे फ्रॉम द इन्फ्लुएन्स ऑफ द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. फरक काय आहे इथं पॅराबोलिक पाथ आला होता. पॅराबोलिक पाथ पाचव्या केसमध्ये तो जो येणार आहे हायपरबोलिक पाथ येईल. हायपरबोलिक पाथ हे मॅथमॅटिक्समध्ये आपण सर्क्युलर पाथ किंवा हा पहिला जो आहे सर्क्युलर पाथ, दुसरा जो आहे तो पॅराबोलिक पाथ, तिसरा जो आहे तो इलेप्टिकल पाथ, चौथा जो आहे तो परत इथं पॅराबोलिक पाथ आणि हा हायपरबोलिक पाथ, अशा 5 केसेस येणार आहे. तर लॉन्चिंग ऑफ द सॅटेलाइटमध्ये 5 केसेस येणार आहे. तर आडव्या डायरेक्शनने दिलेली व्हेलॉसिटी किती आहे त्यानुसार डिफरंट केसेस येतील. याच्यावर MCQज असणार आहे. तर आपल्याला आडव्या डायरेक्शनने त्या हाईटला जेवढं बरोबर व्हेलॉसिटी लागणार आहे त्याला सर्क्युलर ऑर्बिट व्हायला तेवढीच जर व्हेलॉसिटी मी दिली, समजा आता तेवढीच जर व्हेलॉसिटी दिली तर दॅट सॅटेलाइट रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट राऊंड दी अर्थ. समजा हाईटवर त्याला घेतलं मी H हाईटवर, तर काल पाहिलं आपण त्याचं टोटल डिस्टन्स इथं सॅटेलाइट आहे समजा, तर हे डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द अर्थ अँड सेंटर ऑफ एनी ऑब्जेक्ट, इथं ती ऑब्जेक्ट जे ते आपण सॅटेलाइट घेतली त्याला आडव्या डायरेक्शनने दिलेली व्हेलॉसिटी ही जी आहे त्याला बरोबर गोल फिरण्यासाठी जेवढी लागते त्यालाच क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणतात. तर ती मी VCने दाखवली. तेवढीच जर दिली तर तो काय होईल सर्क्युलर ऑर्बिटमध्ये अर्थला ह्या डायरेक्शनने सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तो रिव्हॉल्व होणार आहे. ह्या डायरेक्शनने दॅट रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट राऊंड दी अर्थ. तर आपण प्रोजेक्शन ऑफ अ सॅटेलाइट त्याच्या डिफरंट केसेस पाहिल्या. आता पुढचा भाग मी सुरू केला. आता आपल्याला अनेक इक्वेशन करायचे. मी सर्व इक्वेशन इथंच लिहितो, आपल्या लक्षात येतील अशा पद्धतीने. ते आपण लिहितो, मी काढतो आणि नंतर आपण ते टॅब्युलर फॉर्ममध्ये घरी आपण ती प्रॅक्टिस करायची आहे. तर ह्या डायरेक्शनने सॅटेलाइट ॲक्च्युली रिवॉर्ड होत असतो ह्या डायरेक्शनने. तर काल पाहिलं आपण दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन द सॅटेलाइट जो आला तो एवढा येतो. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननुसार जी मास ऑफ द अर्थ, मास ऑफ द सॅटेलाइट डिवायडेड बाय दोघांमधलं डिस्टन्स. दोघांमधलं डिस्टन्स जे आहे त्याला आपण कॅपिटल R प्लस H त्याला स्मॉल r म्हणलं. इट इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ बोथ. तर काल जे पाहिलं आपण इथं जर आपण निस्ती वस्तू ठेवली तर काय होईल दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो तो एवढा आला आणि इथं त्याच्यावर जे काय त्याचं जे वेट होतं ते म्हणजेच mgh येत होतं. तर mm कॅन्सल झाले होते, mm कॅन्सल झाले होते आणि स्मॉल g मध्ये आणि कॅपिटल G मधलं म्हणजेच हे रिलेशन आलं होतं, हे रिलेशन आलं होतं. तर फक्त आता इथं वेटच्या ऐवजी मी काय करतो इथं, तर इथं सॅटेलाइट सर्क्युलर मोशनमध्ये परफॉर्म
सर्क्युलर मोशनमध्ये ऑर्बिट होऊन राहिला. सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग इन अ सर्क्युलर मोशन राऊंड दी अर्थ. त्यामुळे इथं जे काय येणार आहे, कोणत्याही सर्क्युलर मोशनला आपण याच्या अगोदर सर्क्युलर मोशनमध्ये पाहिलं तर जिथं जिथं सर्क्युलर मोशन आहे तिथं तिथं सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन येतं आणि सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनमुळं सेंट्रिपिटल फोर्स येतो. त्यामुळे इथं जो काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आला हा Gm/r², हा जो काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काल आपण जसा वेटला बॅलन्स करून स्मॉल जी आणि कॅपिटल जी मधलं रिलेशन काढलं होतं, तर त्याच्याऐवजी हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे दॅट प्रोवाइड दी सेंट्रिपिटल फोर्स. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्च्युली न्यूटन्स लॉच्या बेसिकनुसार हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि त्या सॅटेलाइटला अर्थभोवती गोल फिरायला जो काय सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे दॅट इज प्रोव्हाइडेड बाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ते पुरवतो. कुठेही सर्क्युलर मोशन आली तर तिथं सेंट्रिपिटल फोर्स येत असतो आणि तो सेंट्रिपिटल फोर्स कोणीतरी पुरवतं. बँकिंग ऑफ द रोड्समध्ये पाहिलं आपण, किंवा इलेक्ट्रॉन जेव्हा न्यूक्लियस भोवती फिरतात सर्क्युलर मोशन आले इलेक्ट्रॉनची, तर तिथं जो काय सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे इलेक्ट्रॉनला, सर्क्युलर मोशन आली म्हणजे तिथं सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे, तर दॅट इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तसं इथं जो काय सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे दॅट इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यामुळं सेंट्रिपिटल फोर्स बरोबर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एवढा आला आणि सेंट्रिपिटल फोर्स जो येतो तो mv²/r येतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे इथला स्मॉल mm कॅन्सल झालं आणि हा v म्हणजेच त्याला आडव्या डायरेक्शननी गोल फिरण्यासाठी लागणारी व्हेलॉसिटी, त्यामुळे त्याला मी vc म्हणतो. नीट बघायचं आता इथं r पण एक कॅन्सल झाला, mv²/r बरोबर Gmm/r. त्यामुळे हा एक r पण कॅन्सल झाला, v² बरोबर Gm/r आलं. म्हणजेच इथं क्रिटिकल व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आलं. क्रिटिकल व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन vc इज इक्वल टू त्याचं स्क्वेअर एवढं आलं Gm/r. त्यामुळे त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर ते आलं √Gm/r. √Gm/r आलं. तर ही आली क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट, जी आली ती एवढी आली √Gm/r ॲट अ पर्टिक्युलर हाईट. क्रिटिकल व्हेलॉसिटी काढली आपण, क्रिटिकल व्हेलॉसिटी काढली. आता थोडं नीट लक्षात घ्यायचं, आपल्याला वेगवेगळे इक्वेशन काढायचे, 2-2 स्टेपमध्ये आपण कॉमन सेन्सने थोडं समजून घेतलं तर पटापट निघतात. तर क्रिटिकल व्हेलॉसिटी इथं आली √Gm/r, √Gm/r आली, √Gm/r. तर आपल्याला पिरियड ऑफ द सॅटेलाइट काढायचा. तर सॅटेलाइटला एक राऊंड पूर्ण करण्यासाठी जो काय टाईम लागेल दॅट इज कॉल्ड पिरियड ऑफ द सॅटेलाइट. आणि पिरियडचं सर्क्युलर मोशनमध्ये पाहिलं, पिरियड जो येतो तो 2π/ω येतो आणि ओमेगा म्हणजेच v इज इक्वल टू r ओमेगा. त्याच्यावरनं ओमेगाची किंमत मी इथं टाकली. पिरियड जो आला तो 2π/ω म्हणजेच v/r. त्यामुळे इथं मी व्हीची किंमत ह्या पिरियडच्या, इथं जो काय पिरियडचं एक्सप्रेशन आहे, एक्सप्रेशन ऑफ द पिरियड जे आहे त्याच्यामध्ये व्हीची किंमत म्हणजे इथला व्हीसीची किंमत टाकली तर सॅटेलाइटला एक चक्कर पूर्ण करण्यासाठी जो काय लागतो पिरियड टाईम जो लागतो तो पिरियडिक टाईम काढता येईल आपल्याला. तर पिरियडिक टाईमचं एक्सप्रेशन पिरियड ऑफ द सॅटेलाइट त्याला मी कॅपिटल T म्हणतो. त्याचं एक्सप्रेशन काय होईल, आता ह्या व्हीसीची किंमत मी इथं टाकली, व्हीसीची किंमत टाकली, सगळ्या स्टेप लिहिण्याची आवश्यकता नाही तरी लिहितो मी √Gm/r. हे उलट तिरकस होऊन हे आलं 2πr
√GM, तिरकस झालं, उलटं झालं वरती आल्यामुळं, त्यामुळं √R/GM आलं. हा R मध्ये घेतला तर ते आलं 2π √R³/GM. हे आलं पिरियडचं एक्सप्रेशन. T = 2π √R³/GM. रूटमध्ये हे सर्व कॅपिटल M ह्या पिरियडचं एक्सप्रेशन माहिती झालं. पिरियड ऑफ द सॅटेलाइट काढला पण ॲट धिस पर्टिक्युलर हाईट. क्रिटिकल वेलॉसिटी काढली, पिरियड काढला. आता आपल्याला कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी, बाइंडिंग एनर्जी, एस्केप वेलॉसिटी हे असे सगळ्यांचे एक्सप्रेशन काढायचे. फक्त मी आता थोडं लक्षात घ्यायचं. पण तर हे भाग इकडचा मी इरेस करतो, त्याची फार गरज नाही आपल्याला. आपल्याला त्याची गरज नाही. तो आता फक्त ह्या डायरेक्शनने इथं त्याला क्रिटिकल वेलॉसिटी दिली, तो सर्क्युलर ऑर्बिट होतो इथं, एवढंच दाखवतो मी. कायनेटिक एनर्जी काढायची आपल्याला 5वीच्या 6वीच्या सूत्रानुसार. पोटेन्शियल एनर्जी काढायची आणि दोन्ही एनर्जीची बेरीज त्याला मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच टोटल एनर्जी म्हणतात. आणि टोटल एनर्जी काढल्यानंतर मग पुढे आपल्याला अजून बाकीच्या एनर्जी काढायच्या. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 5वीचा m½ mv². त्यामुळे आता इथं V म्हणजेच VC होईल. त्यामुळे कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये मी हा VC टाकला तर ती कायनेटिक एनर्जी ऑफ द सॅटेलाइट ॲट दॅट हाईट आली. या हाईटपाशी कायनेटिक एनर्जी किती आली, ह्या VCची किंमत इथं दिसते. त्याचा स्क्वेअर केला. सगळ्या गोष्टी मी आता काढत बोलतो, मी लिहित नाही बसत. हा 1/2 m तसाच आणि याचा स्क्वेअर रूट निघून गेला म्हणजे त्याला टोटल 1/2 G कॅपिटल M स्मॉल m अपॉन R. ही आली कायनेटिक एनर्जी ऑफ द सॅटेलाइट ॲट दॅट पर्टिक्युलर हाईट. 1/2 GM अपॉन R. चेक करायचं. ही कायनेटिक एनर्जी झाली. आता पोटेन्शियल एनर्जी काढतो मी 5वीच्याच बेसिकनुसार. पोटेन्शियल एनर्जी ॲट अ पर्टिक्युलर हाईट. ॲक्च्युली कायनेटिक एनर्जी कधी असते बॉडीला मास जर असेल, एव्हरी बॉडी इन अ नेचर हॅज अ मास. मासलेस बॉडीच नाही, मासलेस मॅटर इज नॉट इन द नेचर. त्यामुळे प्रत्येकाला मास आहे. वेलॉसिटी जर असेल, वेलॉसिटी असेल तर कायनेटिक एनर्जी येते. आणि पोटेन्शियल एनर्जी कधी येते, एखादी बॉडी इन द इन्फ्लुएन्स ऑफ सम कोणाच्या तरी ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समध्ये असेल तर तिथं पोटेन्शियल एनर्जी येते. त्यामुळे इथं 5वीच्या बेसिकनुसार पोटेन्शियल एनर्जी जे mgh येणार आहे आणि जी किंमत टाकतो मी. ठीक आहे, m तसाच, स्मॉल g आणि कॅपिटल G मधलं काल आपण रिलेशन लिहिलं होतं ॲट दॅट हाईट. स्मॉल g आणि कॅपिटल G मधलं रिलेशन आलेलं आहे GM/R². त्यामुळे इथं मी G ची किंमत टाकली GM/R² आणि H म्हणजेच काय झाला, H म्हणजेच स्मॉल r झाला. स्मॉल r म्हणजे कॅपिटल R प्लस H. तर H म्हणजे इथं H म्हणजे ॲक्च्युली H जो आहे तो सेंटर टू सेंटर डिस्टन्स. म्हणजे मी इथं 5वीचं सूत्र लिहिलं होतं फॉर्म्युला, तर ते आलं mgr पोटेन्शियल एनर्जी. त्यामुळे हा R एकमेकाला कॅन्सल झाले, राहिलं खाली शिल्लक GM/R. पोटेन्शियल एनर्जी आली GM/R. G कॅपिटल M स्मॉल m/R. थोडं नीट ऐकायचं आता. तर पोटेन्शियल एनर्जी केमिस्ट्रीमध्ये काढलेलं, बऱ्याचशा ठिकाणी आपण फिजिक्समध्ये अनेक ठिकाणी काढतो. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ॲक्च्युली दॅट बॉडी इज इन द इन्फ्लुएन्स ऑफ द अर्थच्या फील्डच्या इन्फ्लुएन्समध्ये. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज निगेटिव्ह. ह्या निगेटिव्हचा अर्थच दॅट इज बाउंड टू द अर्थ. अर्थला बाउंड आहे ही पोटेन्शियल एनर्जी. इथं निगेटिव्ह काय ते बोललो मी. इट इज बाउंड टू द अर्थ. आणि कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोघांची बेरीज सम ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी दॅट इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी. त्यामुळे मेकॅनिकल एनर्जी म्हणजे दोघांची बेरीज म्हणजे
कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी जी आली त्यांची बेरीज जी आहे ती टोटल एनर्जी होईल, टोटल एनर्जी ऑफ द बॉडी. आता नीट पाहिलं तर इथला हा फॅक्टर GMM अपॉन आर आहे, हा फॅक्टर GMM अपॉन आर आहे, एक 1/2 आणि एक म्हणजे 1 आहे, हा 1/2 आणि खालचा पोटेन्शियल एनर्जी -1 आहे. त्यामुळे -1 मधनं 1/2 गेला म्हणजे शिल्लक राहिला, शिल्लक जे राहणार आहे -1. हे याची बेरीज करा, डायरेक्ट नसेल कळत तर ती बेरीज करा. मी डायरेक्ट बोलतो, इथं डायरेक्ट लिहितो. बेरीज करायची आपल्या पद्धतीने करा पाहिजे तर. हा GMM अपॉन आर कॉमन निघाला आणि शिल्लक राहिलं -1 + 1/2. -1 + 1/2 म्हणजे शिल्लक राहिलं किती? -1/2. टोटल एनर्जी परत निगेटिव्हच येणार आहे. टोटल एनर्जी जी आली ती निगेटिव्ह आली. आता तिघांमधलं बघायचं, GMM अपॉन आर हा फॅक्टर तिघांमध्ये पण आला, तिन्ही एनर्जीमध्ये. कायनेटिक एनर्जी जी येते ती 1/2 येते, पोटेन्शियल एनर्जी जी येते ते -1 येते, म्हणजे तो बाकीचा फॅक्टर आहे तसाच. टोटल एनर्जी जे येते ते परत -1/2 येते, तो फॅक्टर तसाच. ते झाले तिन्ही एनर्जी काढल्या पण, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट विच इज ऑर्बिटिंग ॲट पर्टिक्युलर हाईट h. आता पुढचं ह्या निगेटिव्ह, टोटल एनर्जी निगेटिव्ह आली, ती निगेटिव्हच येणार आहे, कारण कायनेटिक एनर्जी जी आहे त्याच्या डबल, ही 1/2 येतं त्याच्या डबल पोटेन्शियल एनर्जी आली विथ मायनस साईन. त्यामुळं पोटेन्शियल एनर्जी वजा जर 1000 जूल असेल तर कायनेटिक एनर्जी अधिक 500 जूल होईल, आणि त्यामुळे टोटल एनर्जी परत -500 जूल येणार आहे. हे आकडे 1/2 व -1 -1/2 हे कशामुळे येतात हे कळत असेल तर बाकीचा फॅक्टर आहे तसाच आहे. त्यामुळे तिघांमधलं रिलेशन आपल्याला लिहिता येतं, ते पाठ करायचं नाही. इथलं एकही इक्वेशन पाठ करायचं नाही. मी ज्या सिक्वेन्सनी बोलतो त्या सिक्वेन्सने घरी फक्त आपण आपलं लेक्चर संपल्यानंतर काढून बघायचं आहे, काही रेफरन्स न घेता कागद पेन घेऊन. तर हे निगेटिव्ह आली, टोटल एनर्जी निगेटिव्ह आली. तर टोटल एनर्जी निगेटिव्ह याचाच अर्थ दॅट इज बाउंड टू दी अर्थ मायनस आली. समजा ती टोटल एनर्जी -1000 जूल आली, 1000 जूल एवढी आली समजा, निगेटिव्ह येते, म्हणजेच थोडक्यात तो सॅटेलाइट, निगेटिव्हचा अर्थ बाउंड टू दी अर्थ बाय धिस 1000 जूल अमाऊंट ऑफ एनर्जी. त्यामुळे तो अर्थला बाउंड नको राहिला असं जर वाटत असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याला त्याची एनर्जी जी आली टोटल ती 0 करावं लागेल. म्हणजे त्याला +1/2 जूल दिली तर त्याची टोटल एनर्जी 0 होईल, सॅटेलाइटची टोटल एनर्जी 0 होईल. याचाच अर्थ काय, तिची टोटल एनर्जी 0 झाली म्हणजे तो अर्थला बाउंड नाही राहिला. म्हणजे वेगळ्या शब्दात काय झालं, दॅट सॅटेलाइट गो अवे फ्रॉम द इन्फ्लुएन्स ऑफ द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड. म्हणजे सॅटेलाइट जो आहे तो एस्केप्स फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, तर त्याला म्हणतात बाइंडिंग एनर्जी. शब्दातच अर्थ आहे तो अर्थला बाइंड नको राहिला, अर्थशी बाउंड नको राहिला, अर्थशी त्याचं काही बाइंडिंग नको असं जर वाटत असेल तर आपल्याला ही जी टोटल एनर्जी निगेटिव्ह आली ती आपल्याला 0 करायची, म्हणजे तेवढ्या अमाऊंटची आपल्याला प्लस एनर्जी द्यावा लागेल. त्यामुळे त्याची त्यावेळेस टोटल एनर्जी 0 होईल. म्हणजे ती जी काय प्लस एनर्जी दिली आपण दॅट इज कॉल्ड बाइंडिंग एनर्जी. केमिस्ट्रीमध्ये पाहिलं आपण, बऱ्याच ठिकाणी पाहिलं, केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉन जर ॲटमच्या पासून बाजूला घालायचं असेल तर त्या बाइंडिंग एनर्जीलाच ॲक्च्युली आयनायझेशन एनर्जी म्हणतात. त्यामुळे ही टोटल जी एनर्जी आली त्याचं चिन्ह बदललं, ती मायनस असणार आहे, त्याचं साईन बदललं, त्यामुळे ती पॉझिटिव्ह केली तर ही बाइंडिंग एनर्जी झाली, एक्सप्रेशन फॉर बाइंडिंग एनर्जी झालं. क्रिटिकल व्हेलॉसिटी काढली आपण पहिल्यांदा, नंतर पिरियड ऑफ द सॅटेलाइट काढला, नंतर कायनेटिक एनर्जी काढली, नंतर पोटेन्शियल एनर्जी काढली, नंतर टोटल एनर्जी काढली, नंतर
बाइंडिंग एनर्जी काढली. आता आपल्याला वेगवेगळ्या पुढची अजून एक ऐकायचं आहे. तो अर्थला बाइंड नको राहिला, त्यामुळे आपल्याला एवढी एनर्जी द्यायची आहे. ती एनर्जी आपल्याला दिली आपण त्याला इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्शनच्या फॉर्ममध्ये. तर तो अर्थला बाइंड नाही राहणार, तो अर्थला बाइंड नाही राहणार. म्हणजेच अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधनं तो बाहेर पडेल. म्हणजेच थोडक्यात आपल्याला त्याला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डपासून एस्केप करायचं. आपल्याला तर एस्केप व्हेलॉसिटी काढायची. तर त्याच्या अगोदर थोडं मी बोलतो. आता आपण टेब्युलर फॉर्ममध्ये टेबल करायचा, टेबल तयार करायचं. कोणतं? क्रिटिकल व्हेलॉसिटी किती आली होती, नंतर पिरियड किती आला होता त्या पर्टिक्युलर हाईटला, कायनेटिक एनर्जी किती आली होती त्याचं एक्सप्रेशन, थोडक्यात फॉर्म्युले. पोटेन्शियल एनर्जी किती आली, टोटल एनर्जी किती आली, आणि बाइंडिंग एनर्जी किती आली. हे कुठं? ॲट दॅट पर्टिक्युलर हाईट. ॲट पर्टिक्युलर हाईटला पण हे 6 इक्वेशन जे लिहिले ते इक्वेशन जे आले ते ॲट हाईट एच आली. ॲट हाईट एच हाईटला आलेले हे एक्सप्रेशन आपल्याला दिसतात इथं. ठीक आहे, पाहिजे तर परत हे लिहितो मी. क्रिटिकल व्हेलॉसिटी जी आली ती अंडर रूट GM अपॉन स्मॉल आर आलं. पिरियड जो आला तो 2π अंडर रूट R³ अपॉन GM आला. तिथं दिसतं पण आत्ता काढलेलं आहे ते लगेच लक्षात पण येतं. R³ अपॉन GM आला, रूट नीट पूर्ण रूट, पिरियड जो येतो पूर्ण रूट. कायनेटिक एनर्जी जी आली ती 1/2 GM अपॉन R आलं. पोटेन्शियल एनर्जी ती आली ती -1/2 ने आली, ती पूर्ण आली. पूर्ण म्हणजे 1 GM अपॉन R आली. टोटल एनर्जी जी आहे ती दोघांची बेरीज, त्यामुळे हे पूर्ण -1 आणि अधिक अर्धा, ते टोटल राहिलं -अर्धा GM अपॉन R. आणि बाइंडिंग एनर्जी जी आली ती याचं चिन्ह बदललं का ती होती बाइंडिंग एनर्जी, ती आली 1/2 GM अपॉन R. हे एक्सप्रेशन काढले पण तिन्ही, म्हणजे 6 फॉर्म्युले जे काढले, हे 6 फॉर्म्युले जे आले, मी टेबल तयार करतोय. आपण तो टेबल तयार करायचा. मी इथं सर्व किमती नाही भरणार, फक्त त्याची जस्ट आयडिया मी बोलून राहिलो. हे आलं पर्टिक्युलर हाईटला. पुढे बघायचे आपल्याला, याच्यावरनं हजारो इक्वेशन लिहिता येतात, बरेचसे इक्वेशन लिहिता येईल, बऱ्याचशा गोष्टी करता येईल. आता मी जो सॅटेलाइट आहे इथं पर्टिक्युलर हाईटला घेण्यापेक्षा ऐवजी काय केलं, व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस घेतला. सॅटेलाइट जो येतो एवढ्या उंचीवर घेण्याऐवजी व्हेरी 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 क्लोज टू द अर्थ सरफेस इथं रिवॉर्ड होतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला बोलण्याचा अर्थ लक्षात घेतला तर ते थोडं मी शब्द बोलतो, तो डोक्याला घासून आपल्या असा गोल फिरतो अर्थभोवती. डोक्याला घासून म्हणजे तो 8, 10, 15, 20, 50 किलोमीटरवर फिरल. हे अंतर जर कळत असेल, थोडं अंतर लक्षात घ्यायचं. मी शब्द जरी वापरला तर 10, 15, 20, 40, 50 किलोमीटर कम्पॅरेटिव्हली व्हेरी व्हेरी लेस झालं, म्हणजेच व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस झालं. त्यामुळे हे अंतर जे आला, हे जे डिस्टन्स आलं अर्थ सरफेसपासून, म्हणजे एच जो आला तो अप्रॉक्सिमेशन घेतला मी, एचची किंमत 0 घेतली, एचची किंमत 0 घेतली, तर काय होईल, सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस. एचची किंमत मी 0 घेतली तर ते त्या टाईपने त्याचं व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस होईल. तर तिथं अप्रॉक्सिमेशन घेतलं तर एच 0 येणार आहे. एच 0 येणार आहे म्हणजे जिथं जिथं स्मॉल आर आहे तिथं तिथं आपण कॅपिटल आर किमती टाकल्या. ह्या इक्वेशनमध्ये जिथं जिथं स्मॉल आर आहे तिथं तिथं आपण कॅपिटल आर किंमत टाकली. एच निग्लेक्ट झाला म्हणजे स्मॉल आरच्या तिथं कॅपिटल आर किंमत टाकली इथं ह्या सर्व इक्वेशनमध्ये. तर हे सर्व इक्वेशन आपल्याला
जे काय लिहिलं ॲट पर्टिक्युलर हाईट त्याच्याऐवजी आपल्याला पुढच्या फॉर्ममधले फॉर्म्युले तयार होणार आहे. हे आपण एक मेकॅनिकली लक्षात घ्यायचं नाही किंवा पाठ नाही करायचं, ते त्या इन्स्टंटला MCQ सोडवताना त्या टाईपने आपण त्या किमती टाकायच्या असतात, विचार करून लिहायचं असतं. तर मी इथं लिहित नाही बसत. आता जिथं जिथं स्मॉल आर आहे, जिथं जिथं स्मॉल आर आहे तिथं आपल्याला काय टाकावं लागेल, व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस असेल तर एच निग्लिजिबल झाला, 0 घेतला म्हणजे स्मॉल आरच्या ठिकाणी आपण कॅपिटल आर किमती टाकल्या तर हे येईल, हे फॉर्म्युला येईल, हा फॉर्म्युला येईल, हा येईल, हा येईल, हा येईल. तर हे जे काय फॉर्म्युले येणार आहे ते ॲट पर्टिक्युलर हाईट जे आलं होतं ते आता इथं जे आले ते क्लोज टू द अर्थ सरफेस आलं, क्लोज टू अर्थ सरफेस आले. असे परत हे पुढचे 6 फॉर्म्युले होतील. हे जसे 6 फॉर्म्युले झाले होते तसे हे पुढचे 6 फॉर्म्युले होतील. तर पुढचं अजून ऐकायचं. आता जिथं जिथं आपण स्मॉल जी आणि कॅपिटल जी मधलं रिलेशन लिहिलं होतं काल, आपण स्मॉल जी आणि कॅपिटल जी मधलं रिलेशन लिहिलं होतं. स्मॉल जी आणि कॅपिटल जी मधलं रिलेशन ॲट दॅट पर्टिक्युलर हाईट काय येतं, GM आपण स्मॉल जी इज इक्वल टू GM आपण आर स्क्वेअर, स्मॉल आर स्क्वेअर. त्यामुळं क्लोज टू द अर्थ सरफेस घेतलं किंवा इवन आहे तिथं, ठीक आहे. ठीक आहे, अजून थोडं मी ही स्टेप जे किंवा हे फॉर्म्युले जे थोडं नंतर बोलतो. आता पुढची केस बोलतो मी तिसरी, सॅटेलाइट इज जस्ट रेस्ट ऑन द अर्थ सरफेस बोलतो. क्लोज टू द अर्थ सरफेस ऑर्बिट होत होता, हे दुसरी केस लिहिली होती मी. आता रेस्ट ऑन द अर्थ सरफेस, रेस्ट ऑन अर्थ सरफेस, सॅटेलाइट इज रेस्ट ऑन द अर्थ सरफेस, असे त्याचे परत सर्व फॉर्म्युले येणार. ह्याची पुढच्याची गरज नाही, मी फोडतो आता पाहिजे तर. सॅटेलाइट इज जस्ट रेस्ट ऑन द अर्थ सरफेस, तर सॅटेलाइट अर्थ सरफेसवर रेस्ट आहे त्यामुळे सॅटेलाइट रेस्ट म्हणा किंवा एनी बॉडी रेस्ट ऑन द अर्थ सरफेस. त्याला तिथं क्रिटिकल व्हेलॉसिटी नाही, पिरियड नाही येणार, कायनेटिक एनर्जी येईल, आपले पोटेन्शियल एनर्जी येईल, टोटल एनर्जी येईल, बाइंडिंग एनर्जी येईल. हे चारही एनर्जी येणार आहे. पिरियड तो रेस्टला आहे त्यामुळं रिवॉर्ड होत नाही, त्यामुळे का क्रिटिकल व्हेलॉसिटी 0 झाली, रिवॉर्डच होत नाही त्याला, पिरियड 0 झाला. कायनेटिक एनर्जी त्याला रिवॉर्ड होत नाही त्यामुळे कायनेटिक एनर्जी पण इथं 0 झाली. या तिन्ही केसेस 0 झाल्या. इथं कायनेटिक एनर्जी 0 होईल, वेलॉसिटीच नाही. तो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे त्यामुळे त्याला इथं पोटेन्शियल एनर्जी येईल. पोटेन्शियल एनर्जी काय येणार आहे, परत इथं एच 0 घेतला, रेस्ट ऑन द अर्थ सरफेस म्हणजे एच 0 झाला, इथं अप्रॉक्सिमेशन नाही. त्यामुळे जिथं जिथं आरची स्मॉल आरच्या किमती आहे तिथं तिथं कॅपिटल आर टाकलं. पण इथं ह्या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये कॅपिटल आर टाकलं तर ती जी काय होणार आहे ती करस्पॉन्डिंग ॲक्च्युली पोटेन्शियल अजून थोडं ऐकायचं. आता तसं पण नाही होणार, खऱ्या अर्थाने तसं पण नाही होणार. थोडं जर लक्ष दे पूर्वक ऐकलं तर याला सॅटेलाइटला इथं रेस्टला आहे. कोणतीही बॉडी म्हणलं काय, सॅटेलाइट म्हणलं काय, इट इज रेस्ट ऑन द अर्थ सरफेस म्हणलं तर त्याला कायनेटिक एनर्जी नाही. त्यामुळे त्याला टोटल एनर्जी जी येणार आहे ती कायनेटिक एनर्जी 0 आली, त्याची पोटेन्शियल एनर्जी एवढीच टोटल एनर्जी येणार आहे. आणि त्यामुळे त्याची पोटेन्शियल एनर्जी तिथं किती येणार आहे, त्याची पोटेन्शियल एनर्जी किती येणार आहे, -GMM अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर होईल. पोटेन्शियल एनर्जी ती येणार आहे इथं -GMM अपॉन स्मॉल आरच्या ठिकाणी कॅपिटल आर एवढी झाली. पोटेन्शियल एनर्जी एवढी झाली -GMM अपॉन आर. कायनेटिक एनर्जी नाही आली इथं, पोटेन्शियल एनर्जी आली -GMM अपॉन आर. टोटल एनर्जी किती येणार आहे, टोटल एनर्जी इथं जशी 1/2 आली होती पर्टिक्युलरला, कारण तिथं कायनेटिक एनर्जीचं कॉन्ट्रीब्युशन होतं, तसं इथं कायनेटिक एनर्जी 0 आहे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ.
त्यामुळे इथली टोटल एनर्जी जी येणार आहे ती कायनेटिक झिरो झाली, म्हणजे पोटेन्शियल जेवढी आहे तेवढी होणार आहे. इथं हा टोटल एनर्जीत -1/2 जो फॅक्टर आला होता तो ह्या केसमध्ये नाही येणार. त्यामुळे टोटल एनर्जी जी येणार ती -GMM अपॉन कॅपिटल आर एवढीच येणार आहे, अपॉन कॅपिटल आर. कारण का टोटल एनर्जी जी आहे दॅट इज इक्वल टू दी पोटेन्शियल एनर्जी होणार आहे, कायनेटिक पार्ट झिरो झाल्यामुळं. हे थोडं एक लक्षात घ्यायचं. इथं -1 फॅक्टर आला होता तसा इथं नाही येणार. टोटल एनर्जी आली -GMM अपॉन आर, आणि त्याचं चिन्ह बदललं का मग ती बाइंडिंग एनर्जी होईल GMM अपॉन आर. ही बाइंडिंग एनर्जी होईल. म्हणजे ॲट पर्टिक्युलर राईट आपण सगळ्या केसेस लिहिल्या, क्लोज टू द अर्थ सरफेस सगळ्या केसेस लिहिल्या, आणि बॉडी रेस्ट ऑन द अर्थ सरफेस अशा सर्व केसेस लिहिल्या. सर्व केसेस नाही ॲक्च्युली, सर्व डिफरंट फॉर्म्युले आहेत ते, ऑल फॉर्म्युलेज, डिफरंट क्वांटिटीचे फॉर्म्युलेज लिहिले. बेसिक हे लिहिले आपण. स्मॉल आरच्या ठिकाणी काय होतं आपण ते पाहिलं, किंवा अजून पुढं ऐकायचं. आता मला आता एस्केप व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढायचं. इथली बॉडी मला अर्थ सरफेसपासून आता एस्केप करायची. मग तो सॅटेलाइट ऑन द रेस्ट ऑन द अर्थ सरफेस असो, नाही तर एनी बॉडी असो, तिचं मास मी एम घेतलं. आता हे बाकीचं सर्व मी खोडतो, इकडे लिहिलेलेच आपल्याला, इकडे तिची फार गरज नाही. तर रेस्ट ऑन द अर्थ सरफेस घेतली एनी बॉडी. आता मला ती काय करायची, तिथनं एस्केप करायची. त्यामुळं मला पुढचं एक्सप्रेशन काढायचं, एस्केप व्हेलॉसिटी. तर मला इथं ती काय त्याची टोटल एनर्जी एवढी आली, एवढ्या एनर्जीने तो अर्थला बाइंड आहे. ॲक्च्युली मायनस एवढ्या एनर्जी -GMM अपॉन आर, त्यामुळे त्याची बाइंडिंग एनर्जी येते +GMM अपॉन आर. तर ही +GMM अपॉन आर +GMM अपॉन आर ही जी काय एनर्जी आली, एवढ्या एनर्जीने तो अर्थला बाउंड येते. एनर्जी जी येते आपल्याला इन द फॉर्म ऑफ प्रोजेक्शन, म्हणजेच कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये द्यायची. त्यामुळे इथली बाइंडिंग एनर्जी एवढी आपल्याला कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये द्यायची. म्हणजे थोडक्यात आपल्याला कायनेटिक एनर्जी लिहिली आपण, ती कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये द्यायची. तर तिथली ही ती देण्यासाठी आपल्याला जी काय व्हेलॉसिटी द्यावा लागणार आहे, त्याला तिथून एस्केप व्हायला जेवढी लागणार आहे बरोबर तेवढीच द्यावा लागेल. त्यामुळे हा स्मॉल MM कॅन्सल झाला. एस्केप व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आला ×GM अपॉन आर, ×GM अपॉन आर. त्यामुळे एस्केप व्हेलॉसिटी आली √2GM अपॉन आर. ते आलं एस्केप व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन ×GMM, M कॅन्सल झाला, ×GM अपॉन आर. तर क्रिटिकल व्हेलॉसिटीचं जे आलं होतं, क्रिटिकल व्हेलॉसिटीचं तेवढंच फक्त इथं √2 मध्ये एक्स्ट्रा आला. थोडं लक्षात घ्यायचं आपण. इथं जे √GMM अपॉन आर आलं होतं, तर त्याच्याऐवजी हे काय येणार आहे, त्याच्याऐवजी हे काय येणार आहे ॲक्च्युली, थोडं अजून लक्षात घ्यायचं. हा इथला स्मॉल जी आर नसणार आहे, कारण आपण कुठून काढतो, हे एस्केप्स फ्रॉम दी अर्थ इथली काढली खरी. एस्केप व्हेलॉसिटी आत्ता आपण जी काढली √2GM अपॉन कॅपिटल आर, इथली एस्केप व्हेलॉसिटी काढली आपण. रेस्ट ऑफ द बॉडी ऑन द अर्थ सरफेस तशी इथली जर काढायची असेल तर आपल्याला त्या टाईपनी इथली म्हणजे ॲट पर्टिक्युलर हाईट, इथून तो असा रिवॉर्ड होतो. त्याला मी इथं रिवॉर्ड होत असतानाच अजून एस्केप व्हेलॉसिटी दिली, म्हणजे जास्त व्हेलॉसिटी दिली, तर जेणेकरून तो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या इकडं बाहेर जाईल. तर इथलं एक्सप्रेशन आपल्याला काढता येईल. ते काढण्याचा प्रयत्न करायचा. बघा काढून, मी मुद्दाम नाही काढत, काय येईल. तर इथलं काढली तर आपल्याला व्हेरी क्लोज टू येतं हे लिहिता येईल, व्हेरी क्लोज टू दी अर्थ सरफेस असेल.
तर हे लिहिता येईल. इथली एस्केप व्हेलॉसिटी काढली आपण. आत्ता मुद्दाम हे एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम दी सरफेस ऑफ दी अर्थ एवढंच ठेवतो मी. इथली तुम्ही काढा, तुमच्यासाठी ठेवलं होमवर्क म्हणून. ते झाले वेगवेगळे एक्सप्रेशन. ॲट पर्टिक्युलर हाईट क्लोज टू दी अर्थ सरफेस असेल तर कॅपिटल H0 अप्रॉक्सिमेशन घेतलं, त्यामुळं स्मॉल आरची किंमत कॅपिटल आर लिहिली तर हे सगळे इक्वेशन होतील. आपण ते मी पुन्हा पुन्हा बोललो तर आपण कागद पेन घ्यायचा आणि हे संपल्यानंतर एकदा मी असं जे बोललो त्या क्रमवर आपण लिहून बघायचं. आपण जर तसं लिहिलं तर आपल्याला हा टॉपिकचं पूर्ण समजलं असं लक्षात येईल आणि त्यामुळं मग कोणताही फॉर्म्युला आपल्याला त्या इन्स्टंटला तयार करता येईल. सेपरेट लक्षात नाही राहत आणि ते पाठ नसते करायचे फिजिक्समध्ये. तर ठीक आहे, अजून पुढे हे फॉर्म्युले आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिता येईल ते बोलतो मी आता. आता जिथं 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 कॅपिटल GM आहे, जिथं जिथं कॅपिटल GM आहे, जिथं जिथं कॅपिटल GM आहे, स्मॉल जी आणि कॅपिटल जी ऑन द अर्थ सरफेस ऑफ द अर्थ हे रिलेशन लिहिलं होतं आपण ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, किंवा स्मॉल जी अँड कॅपिटल जी ॲट अ पर्टिक्युलर हाईट GM आपण हे रिलेशन लिहिलं होतं. स्मॉल जी अँड कॅपिटल जी मधलं रिलेशन ॲट पर्टिक्युलर हाईटला वरती गेलं तर जी कमी होतो, त्यामुळे स्मॉल जी आणि कॅपिटल जी मधलं रिलेशन ऑन द सरफेस ॲट पर्टिक्युलर हाईट हे रिलेशन लिहिलेले आपण. त्यामुळे जिथं जिथं GM दिसाल, जिथं जिथं GM दिसाल, ह्या इक्वेशनमध्ये जिथं जिथं GM दिसाल, किंवा इवन इथल्या इक्वेशनमध्ये, किंवा इथल्या इक्वेशनमध्ये, फक्त आपण काय लक्षात घ्यायचं आहे, ते ॲट पर्टिक्युलर हाईटला जर असेल तर स्मॉल आर राहील, क्लोज टू द अर्थ असेल तर H0 झाल्यामुळं कॅपिटल आर राहील, किंवा ऑन द सरफेस ऑफ द अर्थ असेल तर H ॲक्च्युली 0च आहे, त्यामुळं हा कॅपिटल आर राहील इथं. ते लक्षात घेऊन जर आपण कॅपिटल GMच्या किमती टाकल्या, कॅपिटल GMच्या किमती आत्ता मी बोललो त्यानुसार इथं सर्वांमध्ये, तर इथं जसे हे 7 इक्वेशन, हे 7 आणि हे 7 म्हणजे 7 21 इक्वेशन आले, तसं कॅपिटल GM जिथं जिथं सर्वच इक्वेशनमध्ये कॅपिटल GM आहे. समजा हे तिघांचे पुढं 0 आहे, तरी मुद्दाम आपण ते बोलतो त्यांचं 0 येणार आहे. त्यामुळे हे असे जसे 7 21 इक्वेशन आले, तसे कॅपिटल GMच्या किमती इन टर्म्स ऑफ द स्मॉल जी टाकलं, म्हणजे जिथं जिथं कॅपिटल GM आहे तिथं तिथं GR² किंवा GH स्मॉल R² टाकलं. आता ते आपण हाईटला आहे का कुठे अप्रॉक्सिमेशन घेऊन क्लोज टू द अर्थ आहे का ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, त्यानुसार कॉन्सन्ट्रेशननी किमती टाकले तर असे हे 21 इक्वेशन जसे आले तसे अजून पुढं 21 इक्वेशन तयार होणार आहे. अजून पुढचे बघायचं, आता अजून पुढचं थोडं बघायचं आहे. आता जिथं कॅपिटल M आहे, कॅपिटल M सर्वच इक्वेशनमध्ये हे 3 सोडले तर हे 3 0 चालणार सगळीकडं. जिथं जिथं कॅपिटल M आहे, कॅपिटल M म्हणजेच मास ऑफ द प्लॅनेट, म्हणजेच इथं मास ऑफ द अर्थ झालं. तर जिथं जिथं कॅपिटल M आहे तिथं तिथं आपण कॅपिटल Mची किंमत इन टर्म्स ऑफ द डेन्सिटी लिहिता येईल. म्हणजे कॅपिटल N ची किंमत इन टर्म्स ऑफ द डेन्सिटी ऑफ द अर्थ काय होईल, डेन्सिटी बरोबर मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. हे जे बेसिक सूत्र आहे आपलं, त्याच्यावरनं कॅपिटल M इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, आणि म्हणजेच डेन्सिटी इंटू अर्थचं व्हॉल्यूम जे आहे ते 4/3πr³, 4/3πr³, अर्थचं व्हॉल्यूम 4/3πr³. तर जिथं जिथं कॅपिटल M दिसणार आहे, आता फक्त कॅपिटल M, तिथं तिथं आपण 4/3ρ कॅपिटल R³ ही किंमत टाकली तर परत असे आपल्याला 21 इक्वेशन येणार आहे. इथं थोडं परत आता नीट लक्षात घ्यायचं, म्हणजे अर्थ सरफेसवर असू बॉडी, म्हणजे बॉडी ॲट पर्टिक्युलर हाईटला असू, किंवा इवन
क्लोज टू द अर्थ सरफेस असू किंवा इवन व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस असू, व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस असू, इथं स्मॉल आर नाही होणार. ह्या कॅपिटल आर क्यूब जो आहे तो स्मॉल आर नाही होणार. का नाही होणार? कारण हे व्हॉल्यूम ऑफ द अर्थ, हे अर्थचं व्हॉल्यूम आहे. इथं हा डेन्सिटी, हे अर्थचं मास आहे. त्यामुळं मासची किंमत इन टर्म्स ऑफ द डेन्सिटी लिहिली तर ते आलं रो व्ही, आणि व्ही म्हणजेच अर्थचं व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. त्यामुळे तिथं हा आर क्यूब हा कॅपिटलच राहणार आहे. हे थोडं नीट कॉन्सन्ट्रेशनने केलं तर जिथं कॅपिटल एम आहे, सर्वच इक्वेशनमध्ये कॅपिटल एम आहे, तर तिथं 4/3 रो पाय आर क्यूब किंमत टाकली तर असे परत 21 इक्वेशन तयार होतील, 21 फॉर्म्युले तयार झाले. तर 7 त्रिक 21, 21 42 आणि परत आत्ताचे किती 21 63 फॉर्म्युले झाले. पहिले 21 ह्या जी एमच्या किमती इन टर्म्स ऑफ द स्मॉल जी टाकल्या ते 21 फॉर्म्युले झाले, आणि मासच्या किमती इन टर्म्स ऑफ द डेन्सिटी टाकली ते 21 फॉर्म्युले झाले. असे 21 अधिक 21 अधिक 21 63 फॉर्म्युले झाले. हे पाठ करायची गरज नाही. मी आत्ता ज्या सिक्वेन्सने बोललो, ज्या क्रमवर बोललो, त्या क्रमवर सिक्वेन्सली आपण कागदावर काढायची आणि असा टेबल तयार करायचा लक्षात घेऊन. हे एवढं आलं का एम सी क्यूज संपले. मग ह्या टॉपिकचे एम सी क्यूज फार त्याच्यात अर्थ नाही राहत, आणि त्या इन्स्टंटला आपल्याला लगेच काढता येणारे फॉर्म्युले जर व्यवस्थित लक्षात घेतले तर त्या इन्स्टंटला तो फॉर्म्युला आपण जस्ट मेमरीमध्ये काढायचा असतो आणि त्यानुसार कॅल्क्युलेशन करायचे असतात. फॉर्म्युले हे कोणताच असा पाठ नसतो करायचा. ठीक आहे. तर पुढचा थोडा भाग बघायचा आता. पुढचा थोडा भाग बघायचा सॅटेलाइटच्या संदर्भात. सॅटेलाइट जो आहे, अर्थची रेडियस जी आहे ती किती आहे 6400 किलोमीटर आहे. 6400 किलोमीटर म्हणजे 6.4 × 10⁶ मीटर रेडियस ऑफ दी अर्थ. तर आपण हे सॅटेलाइट आपल्याला कुठेही वरती घेतला ना, आडवा फिरवला, त्याला तिथं इथं गोल फिरायला म्हणजे आडवं फिरायला जी काय क्रिटिकल व्हेलॉसिटी लागते ती वेगळी येणार आहे. अजून हाईट बदलली तर इथं गोल फिरायला म्हणजे आडव्या डायरेक्शननी सर्क्युलेट ऑर्बिट व्हायला लागणारी क्रिटिकल व्हेलॉसिटी वेगळी येणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या पोझिशनला ॲक्च्युली जी बदलला म्हणजेच आर बदलला, त्यामुळे आर बदलला तर त्याचा जी बदलतो, आणि जी बदलला म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्समधलं रिलेशन किंवा जी एम एम आपण R² जो आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननुसार त्याचा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे ॲक्च्युली ग्रॅव्हिटेशनल फोर्स बदलणारे, वेगवेगळ्या हाईटला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बदलणारे, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स बदलल्यामुळं त्याला त्या हाईटला ऑर्बाईट व्हायला लागणारं सेंट्रिपिटल फोर्स वेगळा येणार आहे, आणि त्यामुळे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन वेगळं आलं, सेंट्रिपिटल फोर्स वेगळा आला, त्यामुळे त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी वेगवेगळी येईल. आपल्याला हे सगळे रिलेशनमधलं हे जे काय आत्ता इक्वेशन लिहिले होते त्या इक्वेशनमधले व्हेरिएबल, कोणतं कॉन्स्टंट आहे, कोणतं बदलतं, कोणतं डायरेक्टली प्रोपोर्शनल, कोणतं इनव्हर्सली, म्हणजे कोणाचा इफेक्ट काय होईल त्या इक्वेशनवरनं दिसत असतं. इथलेच नाही, सर्व फिजिक्सचे इक्वेशन जर वाचता येत असेल तर आपल्याला त्यांच्यातलं रिलेशन कळतं, आणि त्यांच्यातलं रिलेशन कळलं का आपल्याला त्याच्या संदर्भातली सगळी कुंडली काढता येते. तर हे लक्षात येत असेल तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक हाईटवर त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी वेगळी येणार आहे सॅटेलाइटची. तर मी असा सॅटेलाइट घेतला का किती अंतरावर घेतला, एचची जो आहे तर मी 6400 किलोमीटर अर्थची रेडियस यांनी टाकायचं. अर्थची रेडियस 6400 किलोमीटर आहे. अर्थच्या सरफेसपासून एची जी हाईट आहे मी सॅटेलाइटची
ती मी घेतो 36,000 किलोमीटर. 36,000 किलोमीटर हे अंतर जे एच मी घेतो 36,000 किलोमीटर. हे छोटे आकडे नाही. 36,000 किलोमीटर. आणि मग त्याला आडव्या डायरेक्शननी गोल फिरल, त्याला तेवढी बरोबर व्हेलॉसिटी दिली तर दॅट रिवॉल्ड इन अ सर्क्युलर ऑर्बिट राऊंड दी अर्थ. हे बाकीचं दाखवायची फार आवश्यकता नाही. दॅट रिवॉल्ड इन अ सर्क्युलर ऑर्बिट राऊंड दी अर्थ. सॅटेलाईट जो आहे तो ह्या डायरेक्शननी फिरत असतो. तर ह्या 36,000 किलोमीटरवर जर तो सॅटेलाईट घेतला तर मी हा सॅटेलाईट जो आहे तो आणि अर्थची स्पिनिंग मोशन म्हणजे अर्थ स्वतःभोवती जी रोटेट होती ती अर्थची स्पिनिंग मोशन झाली. तर अर्थ एका दिवसात म्हणजे 1 डे म्हणजे 24 तासामध्ये पिरियड ऑफ द अर्थ ऑफ रोटेशनल म्हणजे स्पिनिंग मोशनचा पिरियड जो येतो तो 24 आवर येतो अर्थचा, म्हणजे 1 डे येतो. नीट थोडं लक्षात घ्यायचं. आता तर मी 36,000 किलोमीटरवर जर सॅटेलाईट तेवढ्या हाईटवर घेतला अर्थ सरफेसपासून आणि त्याला जर रिवॉल्ड केला तर याचा एक चक्कर जेव्हा पूर्ण होणार आहे सॅटेलाईटचा, कधी पूर्ण होणार आहे? अर्थचा एक चक्करचा जो पिरियड आला, पिरियड ऑफ द अर्थ आणि पिरियड ऑफ द सॅटेलाईट जो आहे तो सेम येईल. तर ह्या सॅटेलाईटला म्हणतात कम्युनिकेशन सॅटेलाईट. नीट बघायचं आता, याच्यात फार इंटरेस्टिंग आहे बराचसा भाग. तर कम्युनिकेशन सॅटेलाईट तो कसा ऑर्बिट होतो? अर्थ सरफेसपासून इथं 2 डायमेन्शनलमध्ये इथं वरती जरी दिसत असेल तर ही अर्थ आहे. अर्थपासून मी किती 36,000 किलोमीटर असा हाईटला घेतला आणि गोल फिरत सोडला, गोल फिरत. तर त्याचं एक राऊंड पूर्ण आणि अर्थचं एक राऊंड पूर्ण एकाच वेळेस होईल. म्हणजे त्या सॅटेलाईटचा पिरियड सेम ॲज दॅट ऑफ दी पिरियड ऑफ दी अर्थ असा जर येत असेल तर दॅट इज कॉल्ड कम्युनिकेशन सॅटेलाईट. दॅट इज कम्युनिकेशन सॅटेलाईट. तर कम्युनिकेशन सॅटेलाईटचे 4-5 वाक्य आता नीट लक्षात घ्यायची. का जो इक्वेटोरियल प्लेन म्हणजे विषुववृत्तीय प्लेनामध्ये, विषुववृत्त आपल्याला माहिती आहे, तर इक्वेटोरियल प्लेनमध्ये अर्धभोवती रिवॉल्ड करतो. त्याचे 4-5 गोष्टी. दुसरी गोष्ट काय? त्याचा डायरेक्शन ऑफ सर्क्युलर मोशन, सॅटेलाईटचं डायरेक्शन ऑफ सर्क्युलर मोशन जे आहे ते अर्थचं रोटेशनल मोशनचं म्हणजे स्पिनिंग मोशनचं जे डायरेक्शन आहे तेच आहे. तिसरं गोष्ट काय? त्याची जे काय थोडं आता नीट लक्षात घ्यायचं. अर्थची रोटेशनल मोशन आणि सॅटेलाईटची सर्क्युलर मोशन आहे इथं. तर थोडक्यात समजा हा सॅटेलाईट आत्ता इथं आहे 36,000 किलोमीटरवर आणि आपण इथं अर्थ सरफेसवर आहे. तर सॅटेलाईट जेवढा रोटेट होणार आहे त्याला त्या प्रोपोर्शनमध्ये इथली अर्थ रोटेट होणार. इथं मी बघतो आता सॅटेलाईटकडं आणि सॅटेलाईटमधला ॲस्ट्रॉनॉट माझ्याकडे बघतो. तर दोघांमध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती झाली? 0 झाली. दोघांमध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी 0 झाली. म्हणजेच थोडक्यात तो सॅटेलाईट जो आहे तो अर्थशी सिंक्रोनाइज झाला. किंवा अजून वेगळ्या शब्दात मी सॅटेलाईटकडे पाहिलं आणि सॅटेलाईटमधल्या ॲस्ट्रॉनॉटकडे माझ्याकडे पाहिलं तर दोघांना एकमेकाची व्हेलॉसिटी 0 दिसणार आहे. दोघंही एकमेकाच्या रिस्पेक्टिव्ह रेस्टला दिसणार आहे. तर हे सर्व गोष्टी आता लक्षात येत असतील. आणि अजून याचं थोडं एक वाक्य बोलतो की ही सर्क्युलर पाथ आहे कम्युनिकेशन सॅटेलाईटचा. तर हे 5-6 गोष्टी एकत्र पाहिल्या आपण तर तो जो सॅटेलाईट आहे दॅट इज कॉल्ड कम्युनिकेशन सॅटेलाईट. कम्युनिकेशन सॅटेलाईटचे हजारो युजेस आपल्याला माहिती आहे. टेलिकम्युनिकेशनमध्ये, टीव्हीमध्ये म्हणजे टेलिव्हिजनमध्ये हे जे काय मोबाईल टेलिव्हिजनचे आपल्याला ज्या वेव्ज येतात, ऑडिओ व्हिडिओ सिग्नल येतात. टेलिकम्युनिकेशनमधले जे ऑडिओ सिग्नल येतात, रेडिओचे जे सिग्नल येतात, मोबाईलचे जे सिग्नल येतात, टी व्हीवर आपण जे चित्र विचित्र बघतो हे सगळे
हे कम्युनिकेशन सॅटेलाईटपासूनच आलेलं आहे. तर हे सगळे युजेस झाले कम्युनिकेशन सॅटेलाईटचे. तर डिफरंट युजेस बोललो मी. तर सॅटेलाईट आपण 3 प्रकारचे झाले. आता हे कम्युनिकेशन सॅटेलाईट प्रत्येक राष्ट्राने असे कितीतरी सोडलेले अर्थ 36,000 किलोमीटरवर. 36,000च का, इकडे बाजूला का नाही सोडले? कारण 36,000 किलोमीटरवर दॅट इज सिंक्रोनाइज टू दी अर्थ. त्यामुळे तो अर्थपासून अर्थचा एक चक्कर जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच त्याचा एक चक्कर पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्याला कम्युनिकेशन सॅटेलाईट इज ऑल्सो कॉल्ड सिंक्रोनस सॅटेलाईट किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड स्टेशनरी सॅटेलाईट. कारण इथनं इथं पाहिलं किंवा इथनं इथं पाहिलं तर ते दोघं एकमेकाच्या रिस्पेक्टिव्ह स्टेशनरी दिसणार आहे. ह्या दोघांमधली रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचं बेसिक कळत असेल तर दोघांमधली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी 0 झाली. इट इज ऑल्सो कॉल्ड जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट, जिओ स्टेशनरी सॅटेलाईट, कम्युनिकेशन सॅटेलाईट, अशा अनेक नावं दिलेले. तर दुसरा बघायचा तर असे अनेक सॅटेलाईट प्रत्येक देशाने लॉन्च केलेले 36,000 किलोमीटरवर. तर याला कम्युनिकेशन सॅटेलाईट म्हणतात. तर अर्थ समजा ही आता पुढचा सॅटेलाईट बघायचा. अर्थ जी आहे ती हे नॉर्थ पोल झालं, हे साऊथ पोल झालं. ह्या पोल भोवती अर्थ रोटेशनल मोशन म्हणजे स्पिनिंग मोशन परफॉर्म करते. तर याच्यापासून जर 1000 किलोमीटरवर, याच्यापासून जर 1000 किलोमीटरवर, एच इज इक्वल टू 1000 किलोमीटर. ॲक्च्युली अप्रॉक्झिमेशन बोलतो मी, ते 918 किलोमीटर आहे, पण अप्रॉक्झिमेटली 1000 बोलतो मी. तर 1000 किलोमीटरवर अर्थ सरफेसपासून मागाचा जो होता तो इक्वेटोरियल प्लेनमध्ये सर्क्युलेट होत होता. आता मी पुढचा एक सॅटेलाईट बोलतो का जो पोलर प्लेनमध्ये, म्हणजे पोल जे काय अर्थचे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, पोलर प्लेनमध्ये फक्त 918 म्हणजे अप्रॉक्झिमेटली 1000 किलोमीटरवर, फार जवळ झाला तो. हे 36,000 किलोमीटरच्या कम्पॅरेटिव्हली आत्ता मी जे बोलतो तो सॅटेलाईट फार जवळ झाला. दॅट इज कॉल्ड पोलर सॅटेलाईट. हा कम्युनिकेशन सॅटेलाईट. आणि हा दुसरा टाईप बघतो मी, दुसरा टाईप बोलतो आपण पोलर सॅटेलाईट. पोलर सॅटेलाईट दोघं कम्युनिकेशन सॅटेलाईटचं आपण सर्व पाहिलं. दोघांमधला डिफरन्स लक्षात घ्यायचा. पोलर सॅटेलाईट जो आहे तो इक्वेटोरियल प्लेनमध्ये नाही, ही अर्थ असेल तर त्याच्या भोवती असं ह्या डायरेक्शनने रोटेट होतो. कम्युनिकेशन सॅटेलाईट असा 36,000 किलोमीटरवर इक्वेटोरियल प्लेनमध्ये रोटेट होतो. इक्वेटोरियल प्लेनमध्ये तो सर्क्युलर ऑर्बिट परफॉर्म करतो. पोलर सॅटेलाईट जो आहे तो पोलर ऑर्बिटमध्ये म्हणजेच नॉर्थ आणि साऊथ पोलच्या तिथनं ह्या डायरेक्शननी 1000 किलोमीटरच्या आसपास हाईट आहे त्याची, तर ह्या डायरेक्शनने तो सर्क्युलर ऑर्बिट परफॉर्म करतो. त्यामुळं अर्थचं एक रोटेशन पूर्ण होईपर्यंत हा फक्त 36,000 किलोमीटर आहे, त्यामुळं हा फास्टमध्ये रिवॉर्ड होणार आहे. त्यामुळं अर्थचं 1 किलोमीटर एक रोटेशन पूर्ण होईपर्यंत ह्या पोलर सॅटेलाईटचे 5 ते 6 सर्क्युलर रिव्होल्युशन होणार आहे. तर अर्थचं एक रोटेशन होईपर्यंत पोलर सॅटेलाईटचे 5 ते 6 चक्कर पूर्ण होणार आहे. कॅल्क्युलेशन करून काढता येईल आपल्याला, सगळ्या गोष्टी माहिती आपल्याला. ते नेमके किती होतात अर्थच्या एका पिरियडमध्ये त्या सॅटेलाईटचा किती चक्कर होता, म्हणजे पोलर सॅटेलाईटचा आपल्याला पिरियड काढता येईल. तर अर्थचं एक रोटेशन पूर्ण होईपर्यंत त्याचे समजा 5 ते 6 चक्रा पूर्ण होतात. हे जर लक्षात येत असेल, अर्थ कंटिन्युअसली अशी स्वतःभोवती स्पिन होत असते. त्यामुळे हा पोलर सॅटेलाईटचे युजेस बोलतो मी. पोलर सॅटेलाईट कशासाठी वापरतात? अर्थचा स्कॅनिंगसाठी वापरतात. स्कॅनिंग ऑफ द अर्थ. पोलर सॅटेलाईटचे युजेस जे येणार ते अर्थवरती जे काय सर्व आहे ते स्कॅन करण्यासाठी, किंवा ते ॲक्च्युली अर्थच्या संदर्भात जे काय ॲग्रिकल्चर किंवा बाकीचं अर्थचं सगळ्या गोष्टीचा स्टडी करण्यासाठी पोलर सॅटेलाईट वापरतात.
अर्थचा सर्वेसाठी, जिओग्राफिकल सर्वे, अर्थ त्याचं स्कॅनिंग, ॲटमॉस्फेरिक सर्वे, म्हणजेच पोलर सॅटेलाईट जो आहे तो जिओग्राफिक सर्वेसाठी वापरतात, ॲग्रिकल्चरमध्ये वापरतात, किंवा आता आपण जे मोबाईलवर आपण हे चेक करतो आपण मोबाईलवरून आपला पाथ, लोकेशन जे काढतो आपण मोबाईलवर ते कम्युनिकेशन सॅटेलाईटचाच, सॉरी हे पोलर सॅटेलाईटकडूनच आलेल्या सिग्नलचा भाग झाला. किंवा जो याच्यामध्ये वेदर फॉरकास्टिंग डिपार्टमेंट, हवामानशास्त्र, पाऊस कुठं पडणार आहे, कुठं वादळ होणार आहे, कुठं वारे कसे, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, ह्या सर्व ठिकाणी ह्या अर्थचा जिओग्राफिकल सर्वे करून आपल्याला कम्युनिकेशन सॅटेलाईटने ही सर्व इन्फॉर्मेशन उपलब्ध होते. हे त्याचे युजेस झाले कम्युनिकेशन हे कोणतं, जिओ स्टेशनरी सॅटेलाईटचे. आता पुढचा एक तिसरा सॅटेलाईट बघायचा आहे, 2च मिनिटात आपलं इथं एंड होतो. तिसरा सॅटेलाईट बघायचा आहे, ते इक्वेटर आहे, इक्वेटर. तर इक्वेटरला 63 डिग्री अँगल करेल असं, 63 डिग्री अँगल करेल असं, अशा डायरेक्शनने 63 डिग्रीतून, म्हणजे हिअर जर असेल, हा इक्वेटर जसा असेल तर ह्या डायरेक्शनने असा तिरका 63 डिग्री अँगलने रिवॉर्ड होणारा जो काय सॅटेलाईट आहे त्याला म्हणतात 63 डिग्री सॅटेलाईट. 63 डिग्री सॅटेलाईट हा इक्वेटोरियल प्लेनमध्ये नाही रिवॉर्ड होत, किंवा पोलर प्लेनमध्ये पण नाही होत. तो काय होतो, 63 डिग्री अँगल करेल इक्वेटरला असा, तो असा तिरका इन्क्लाइंड रिवॉर्ड होतो 63 डिग्री. तर दॅट इज कॉल्ड 63 डिग्री सॅटेलाईट. तर याचा मेन यूज जे आहे ते सिक्युरिटी सिस्टीममध्ये, म्हणजे थोडक्यात आपलं नेव्हिगेशन किंवा मिलिटरी सिक्युरिटी जी असते, देशाची सिक्युरिटी, त्याच्यासाठी वापरला जातं. याचे सगळे सिग्नल कॉन्फिडेन्शियल गोष्टी जे त्याच्यासाठी हा 63 डिग्री सॅटेलाईट वापरला जातं. ते आपण सॅटेलाईटच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. तिन्ही सॅटेलाईटचं नेमकं काय आहे, त्याचे युजेस काय, ते कसे, त्याचं सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येतात. आणि आधीचे सर्व इक्वेशन काढले. आपला टॉपिक इथं पूर्ण अर्थाने थिअरी आपण संपवलेला आहे. तर याचा पुढचा पार्ट जे आहे ते आपण MCQ सोडवणार आहे. तर उद्याच्या पुढच्या 3rd पार्टमध्ये आपण याचे MCQ सोडवणार आहे. त्याच्या अगोदर आपण हे सगळं लक्षात घेतलं तर आपल्याला पुढचं सोडवायला सोपं जाईल. त्यामुळे हे सगळं रिवाईज करायचं. येथेच थांबतो मी. थँक्यू. ओके.